एक दोन चावी देते हा मटा कधी कधी आयुष्याच्या रस्त्यावर थांबणंही गरजेचं असतं आणि मग असं एखादं ठिकाण सापडतं जिथे समुद्र शांत असतो, वारा हळूवार बोलत असतो. कोकण फक्त एक ठिकाण नाही, ही एक भावना आहे जी मनाला शांत करते. इथले रस्ते शिकवतात, घाईत नाही तर प्रवासात आनंद आहे. लाटा सांगतात किती वेळा पडलो तरी पुन्हा उभं राहायचं. आणि हा निसर्ग आठवण करून देतो की खरा आनंद मोठ्या गोष्टीत नाही तर छोट्या क्षणांमध्ये लपलेला असतो. कधी स्वतःसाठी वेळ काढ आणि हरवून जा या कोकणात. So I never knew. No surprise, but never darling. तर आपला मालवणमधला हा तिसरा दिवस आहे. तर आपण आता परतीचा प्रवास चालू करतो. तर आपण काल दाखवली होती रूम, तर त्या रूममध्ये आपण राहिलो होतो. मस्त आहे रूम वगैरे सगळं, स्विमिंग पूल वगैरे, थोडं मच्छर वगैरे आहे तिथं. तर आज आपण आत्ता किती 10 वाजले, तर 10 वाजता आपण निघतोय. आपण 10 वाजले, 10च्या पुढे आपल्याला जर मंदिर 2 करणार आहे. आपण मंदिर बघून निघणार आहे. तर तब्बल 1 तास प्रवास करून आपण भगवती मंदिराच्या इथं आलं. गाडी आपण इथं पार्किंग केली. मंदिराच्या इथं आपल्याला पार्किंगला जागा आतमध्ये नाही सांगू शकत, मग इथं आपण गाडी लावली. मंदिर हे मंदिर आहे तलावातच जायचं इकडनं जाऊ. देवीच. हो हो, हे मंदिर हाताला ड्रोन काढा. होय, मस्त मस्त. तर मंदिरात जाताना आपण पहिल्यांदा तलावात पाय धुवून घेतोय. हे मंदिर मस्त आहे. काय सजवलंय का कार्यक्रम? बाहेरून हे सगळं लाकडाचं दिसतं. हे मंदिर भगवती देवीला समर्पित असून इथली मूर्ती अत्यंत प्राचीन आणि शक्तिशाली मानली जाते. स्थानिकांच्या मते या देवीचं दर्शन घेतलं की मनोकामना पूर्ण होतात. या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे याच्या शेजारी असलेले धामापूर लेक, कोकणातील एक सुंदर आणि ऐतिहासिक तलाव. असं सांगितलं जातं की हा तलाव सुमारे 1500 वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. आजही इथलं वातावरण इतकं शांत आहे की शहराच्या गोंधळापासून दूर इथे येऊन एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळते. निसर्ग, इतिहास आणि श्रद्धा या तिन्ही गोष्टींचं सुंदर मिश्रण म्हणजे धामापूर भगवती मंदिर. आपण नाश्ता करायला चाललं, दर्शन झालं आपलं, तर गावणेचा नाश्ता करायला चाललं. ते मंदिर आहे. अरे इकडच ते घ्या समजून.
पण बेलाचं सिरप बघतोय बनवलंय कसं ते पण एकदा. मंदिराच्या शेजारीच आहे. किती टाकायचं काय? आपल्या टेस्टनुसार म्हणजे आपण कोकम सरबत कसं बनवतो हां तसं. आणि साखर. साखर वगैरे नाही, पाणी आणि हे पाणी नाही. फक्त हे सिरप आणि पाणी. फक्त सिरप पाणी. किती ग्लास होतात त्याचे 15-16 ग्लास होते. 15. ते आपण त्याचे टेस्ट फायदे करतात खूप आहेत. एक दे मला. आवडलं. ए मला ते की आणि हे बाहेर तुला मिळणार नाही. म्हणून तर म्हटलं. आमचं प्रोडक्ट आहे. याचे फायदे म्हणजे तुला उष्णता फक्त हे बेल सिरप फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. फ्रीजमध्ये नको का साखर होते. बॉटल ओपन केल्यानंतर बाहेर ठेवायचे. तुला पाणी हवं तर फ्रीजमध्ये थंड घेऊ शकतो. बनवतात. ते बाहेर ठेवलं तरी चालतंय असं. 1 वर्ष राहतं. नाही नाही ते असू द्यात. हां. 1 वर्ष नाही टिकणार आहे कारण संपत. संपेल लवकर. हां. पण ते बाहेर ठेवायचं आणि पाणी थंड घ्यायचं. ठीक आहे. तर तुम्ही विचार केला असेल ही इकडं कुठं चाललं तर आम्ही एक शिवलिंग बघायला चाललो. तर त्या मंदिर धामापूरपासून आपण पुढं आलो आता. हे बघा बाग तसं आपण चालतोय इकडून चालत येतं ओके मागून आणि पुढं चाललं. पुढं एक थोडं 5-10 मिनटं चालायचं. तर 5-10 मिनटं चालत आलं इथं मंदिर आले. तर आपण चप्पल वगैरे इथं काढणार आहे. मोबाईल अलाउड नाही. मोबाईल अलाउड नाही, सायलेंट करायला. कॅमेरा पण अलाउड नाही. हे मंदिर परिसर आहे पण सगळे चालत. चप्पल आपण इथं काढल्यामुळं नवीन मोबाईल घ्यायला पाहिजे. फोटो काढा. चला दर्शन वगैरे झालंय. नाही नाही ऊन खूप आहे. पाय वगैरे आपले भाजले. तर आता आपण जेवण वगैरे करायचं आणि घरी निघणार आहे. आता 1 वाजले आता इथं.